नमस्कार, स्वागत आहे दीपालीज किचनमध्ये। आज आपण मिश्र डाळीचे व तांदळाचे अप्पे केलेले आहे। अगदी हेल्दी ही रेसिपी आहे। ब्रेकफास्टसाठी अगदी योग्य ही रेसिपी आहे आणि संध्याकाळीसाठी हेल्दी असं जेवण पण आहे। नक्की ट्राय करसाल आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। इथे मी 2 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी चणा डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे मसूर डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे अजून जर डाळी अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी मोजक्यात 4 डाळा घेतलेल्या आहे। छान एका भांड्यामध्ये सर्व डाळ मिक्स केले आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। सर्व जे त्यामध्ये पावडर असेल ते निघाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला 3-4 पाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि डाळ आणि तांदूळ असे डुबे इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे। 5 तासासाठी इथे आपल्याला याला भिजवत ठेवायचं आहे। 5 तास झालेले आहे, बघू शकता सर्व डाळी आपल्याला छान भिजलेल्या आहे। आता इथे 1 कप मी पोहे घेतले आहे एका भांड्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 5-10 मिनिटांसाठी याला भिजत ठेवायचं आहे। 5-10 मिनिटांनंतर आपल्याला हे पोहे आपण जे मिश्र डाळीचं वाटण वाटणार आहोत त्यामध्ये याला टाकायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे डाळ आहे तांदूळ ते ग्राइंड करून घ्यायचं आहे। साधारण 2-3 चम्मच टाकून थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि छान बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं। इडली डोसाचं बॅटर जसं असतं त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे पोहे ॲड करून घ्यायचे आहे आणि छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। सर्वच मी अशाच पद्धतीने ग्राइंड करून घेते। अगदी स्मूथ असं आपलं बॅटर असलं पाहिजे। या पद्धतीने सर्व बॅटर आपलं झालेलं आहे, बघू शकता। आणि आता थंडीचेच दिवस चालू आहे, त्यामुळे काय होतं हे पीठ फर्मेंट व्हायसाठी थोडा वेळ लागतो। त्यामुळे काय करायचं, हाताच्या साहाय्याने छान एकाच डायरेक्शनने फेटत राहायचं। त्यामुळे हाताची जी ऊब असते ते मग यामध्ये ॲड होते आणि जे पीठ आहे आपलं ते फर्मेंट व्हायला मदत होते। आता 5-10 मिनिटं आपण याला फेटून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे हे एका उष्ण जागी ठेवायचं आहे। गॅसच्या ओट्याजवळ ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही हे उन्हामध्ये पण ठेवू शकता। सकाळच्या वेळेस केलं तर उन्हामध्ये तुम्ही हे ठेवू शकता। छान असं फॉर्मेट झालं आहे, बघू शकता तुम्ही। अगदी छान पद्धतीने 8 तासात किंवा 10 तासात हे फॉर्मेट होतं। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। 5 मिनिटाला फेटून घ्यायचं आहे। अगदी फ्लफी आपलं बॅटर तयार होतं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी याच पद्धतीने ठेवायची आहे। आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आणि एकाच डायरेक्शनला फिरत राहायचं। आता यामध्ये काही भाज्या आपण ॲड करणार आहोत। तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या भाज्या पण तुम्ही ॲड करू शकता। इथे मी टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे। तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात भाज्या अवेलेबल असेल किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। साधारण मी 1 ते 1.5 चम्मच इथे मीठ टाकलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, गॅसवर अप्प्याचं पॅन ठेवायचं आहे। अप्प्याचं पॅन थोडंसं प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि तेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला हे ग्रीस करून घ्यायचं आहे। ब्रश अवेलेबल नव्हता म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने ग्रीस केलं आहे। ब्रश आमचा दिसतच नव्हता, मी बघितलं पण दिसलाच नाही। आणि इथे अप्प्याचं बॅटर हे टाकून घ्यायचं आहे। अगदी फुल अशा पद्धतीने जे पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। 5 मिनिटं याला लो टू मीडियम फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे। साधारण 7 मिनिटं याला स्टीम होऊ द्यायचं आहे। छान आपले टम्म फुगलेलं आहे। आता दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि सर्वच अप्पे आपल्याला टर्न करून घ्यायचे आणि थोडंसं तेल
हे टाकून घ्यायचं आहे. दुसरी पण साईड आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायची आहे किंवा स्टीम करून घ्यायची आहे. अगदी थोडंसं किंचित तेल टाकून घ्यायचं आणि सर्व चप्पे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, दुसरी साईड आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं. साधारण 3 मिनिट आपल्याला इथे ठेवायचं आहे. छान आपले अप्पे झालेले आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपले सर्व चप्पे झालेले आहे. अगदी हेल्दी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.